नमस्कार. पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे तुम्हाला फूल दिसतंय तर हे दोन प्रकारे कसं भरायचं तर ते आता बघणार आहेत. तर आता सगळ्यात पहिली सुरुवात करण्यासाठी बघा आपण हे दोन सिल्कचे धागे घेतलेले आहेत आणि हे सिल्कच्या धाग्याचंच आपण भरून करणार आहे, म्हणून आपण आउटलाईन पण त्याच धाग्याने करणार आहेत. तर आता सर्वात पहिलं आपण काय करतील बघा, आउटलाईन करून घेतील. आता आउटलाईन करताना पण कशी करायची आहे ते तुम्ही बघा, कारण तुम्हाला हे फूल दिसतंय जसं आहे तसं आउटलाईन नाही आहे, तर त्याच्यामध्ये थोडंसं चेंज आहे. तर ते तुम्ही नक्की यात पुढे बघा, स्किप करू नका. स्किप केलं तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मिस होतील. तर त्याच्यासाठी तर आता हे आपण बघा इथे आउटलाईन करून घेतली. आता इथे आउटलाईन केल्याच्या नंतरून आपण डायरेक्ट काय केलं बघा, वरती हे जे पॉईंट आहे तिथे गेले. आता तिथे गेल्याच्या नंतरून आपण काय करतील, डायरेक्ट आता बाहेरच्या साईडून जेवढी आहे तेवढी आउटलाईन करून घेतील. सिल्क धागा आहे, हाताळताना जरा सावकाशीने, कारण खूप नाजूक असतो हा, याची काळजी घ्या. आता हे तुम्ही बघू शकता, आपण इथे आले पॉईंटवर, आपण परत टर्न केला. आपण खालतीपर्यंत गेलेले नाही मिळत, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला खालती जायचं पण नाही आहे, आपल्याला वरतूनच फक्त ह्याची आउटलाईन त्या पॉईंटपर्यंत आणून मागे वळवायची आहे. हे बघा अशी. आता बघा इथे आपण आलेले आहे, तिथे गाठ मारून घेऊया पहिला. तर ही अशी आउटलाईन करून घेतल्याच्या नंतरून आता काय करायचे बघा, तर आपल्याला सुरुवात कुठून करायची बघा, ही जी आतली चेन स्टिच आपण मारून घेतलेली आहे त्याच्या आतून, ही जी आता आपण आतून जो टाका घेतलेला आहे तो आपण कुठे नेणार, ही जी चेन स्टिच मारली बाहेरच्या साईडला त्याच्या आतल्या बाजूला टाका काढतील आणि त्याच्या बाहेरच्या साईडला एक टाका काढतील. या पद्धतीनेच आता मागे आले, परत ह्या चेन स्टिचच्या आतमध्ये हे बघा, या पद्धतीने आपण ही पूर्ण फूल भरून घेणार आहेत. ही एक पद्धत आहे. याच्यानंतरची पद्धत पण तुम्हाला बघायची आहे, कारण दोन्हीही पद्धती ह्या छान आहेत आणि सोप्या पण आहेत आणि तुम्हाला कामी येणारे आहेत. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. स्किप केला तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी मिस होतील. तर हे बघा आतून आपण हे भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शेड बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी बघा मी हा रेड कलरचा सिल्क धागा घेतलेला आहे. आतमध्ये जर शेड दिलं तर तो फूल पण खूप सुंदर दिसतं, तर तुम्ही नक्की द्या. तर आता बघा आपण सुरुवात मधून करता ते. तर आता ज्यावेळेस आपल्याला शेड द्यायचा आहे, तर हे जे आपलं आतली बाजू आहे तर त्याच्याबरोबर पॉईंटवरती आपल्याला एक टाका द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरून आपण काय करणार आहे, थोडासा पुढे एक टाका काढणार आहेत, त्याला मागे खेचायचा आहे. मागे खेचल्याच्या नंतरून आता आपण सेम याच पद्धतीने हे शेड देऊन घेणार आहेत. बरोबर पॉईंटवरती तो टाका काढायचा आहे, मागे घ्यायचा. तर हे बघा आपण आतून ह्याचं शेड देऊन घेतलेलं आहे. आता आपण याचं पूर्ण कंप्लीट काम करून घेऊया. तर आपण त्याच धाग्याने काय करतील, बाहेरच्या दिशेला आउटलाईन करून घेतील बघा. आउटलाईन केल्यामुळे कसं एकदम फुल उठावून दिसतं. तर हे बघा, हे आपलं आउटलाईन करून झालेलं आहे आणि हे आपण पहिलं फूल भरून घेतलं.
आता आपल्याला हे दुसरं जे आहे ते कसं भरायचं आहे ते बघूया. तर त्याच्यासाठी हा बघा मी गोल्डन कलर सिल्क धागा घेतलेला आहे. सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण फूल बनवलेलं आहे त्याला आउटलाईन करून घ्यायचे. तर हे बघा, हे आपली आउटलाईन झालेली आहे. आता हे जे दुसरं फूल आहे ते कशा प्रकारे वेगळं आहे, तर आपण याच्यामध्ये पायपिंगचा धागा लावणार आहेत आणि त्याच्यानंतरून आपण ते फूल बनवून घेणार आहेत. तर ही बघा, ही पायपिंगचा धागा आपण ह्याच्या आतमधून लावून घेतील. तर मी हा मापामध्ये कट करून घेतलेला आहे. तर आता पहिला आपण हा ह्याच्यावरती फिक्स करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपण ह्याच्यावरती पूर्ण झिगझॅग टाका बनवत याला याच्यावरती फिक्स करणार आहेत. आता इथून बघा आपण हे डायरेक्ट कामाला सुरुवात करणार आहे. आता हे आपण गोल्डन धागा घेतलेला आहे. आतल्या लाईनीवरती बघा एक टाका काढला, वरती गेले, चेन स्टिचच्या आतमध्ये एक टाका, वरती एक टाका, मागे आले, आतल्या चेन स्टिचच्या वरती एक टाका, आतमध्ये एक टाका. आता याच पद्धतीने आपण काय करतील बघा, हे पूर्ण फूल भरून घेतील. हे फूल पण खूप छान दिसतं, कारण हे एकदम असं उठावून येतं, तर एकदम 3D लुक देतं त्याच्यामुळे. आता हे पूर्ण आपण कंप्लीट करून घेऊया. तर आत्ता बघा आपण हे बनवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये शेड बनवणार आहे. तर त्याच्यासाठी बघा आपण हा मरून कलरचा धागा घेतलेला आहे. तर सुरुवात बरोबर आपण ह्या पॉईंटवरून करणार आहेत. एक टाका पुढे न्यायचा आहे आणि त्याला मागे खेचून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण याच्यामध्ये शेड बनवून घेतील. तर हे बघा, या पद्धतीने आपण आतून याला शेडिंग केलेले आहे. आता आपण याच्या आतमध्ये पण भरून घेणार आहेत. तर त्याच्या अगोदर आपण बाहेरच्या साईडला आउटलाईन करून घेऊया. तर हे बघा, हे आपण आउटलाईन करून घेतलेली आहे. आता आपण याच्या आतमधलं भरून घेऊया. आतमध्ये पहिला बघा हा मोती लावून घ्यायचा आहे. तर आता आपण याच्या बाजूला जरदोशीने फ्लावर बनवून घेणार आहेत बघा साईडून. तर त्याच्यासाठी ही जरदोशी घेतलेली आहे. तिला थोडी तुम्ही खेचून घ्या आणि तिचे तुकडे करून घ्या. तर हे बघा, हे आपण या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहे तिचे. आता आपल्याला ते कसं लावायचं आहे, तर मी आता बघा एक जरदोशीचा तुकडा घेतलेला आहे. आपण त्या मण्याच्या बरोबर बाजूला एक जरदोशी लावून घेतील आणि ती लावताना अशी लावायची आहे की त्याचा असं ना एक पाकळी उभा राहिली पाहिजे आहे. हे बघा, या पद्धतीने ही जशी उभा राहिलेली आहे तशी. परत मागे जायचं आहे, तिच्या अर्ध्यावरून दुसरी जरदोशी टाकायची आहे.
परत पुढे घ्यायचे. परत मागे जायचं. परत एक जरदोशी घेतली. परत मागे गेले. या पद्धतीनेच आपण हे पूर्ण फूल बनवून घ्यायचं आहे. हे तुम्ही हातशिलाईच्या सुईनं पण बनवू शकता. तर हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल की आपण याच्यामध्ये हे फूल व्यवस्थित असं बनवून घेतलेलं आहे. आता इथे गाठ मारायची आहे. हे बघा किती सुंदर असे आतमध्ये फूल बनलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही हे 2 प्रकारे फूल भरू शकता. आता तुम्हाला इथे दिसत असेल की हे बघा, हे पूर्ण चपट्यामध्ये दिसते आणि हे जेव्हा तुम्ही फूल बघता तर तुम्हाला इथे असा उठाव दिसतोय. हे दिसत असेल तुम्हाला गोल असा. याच्यामध्ये दोन्हीही फुलं भरल्यानंतर खूप छान दिसतात. तर तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता आणि तुमचं काम करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.